नमस्कार मित्रांनो, आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे। आज सोमवार 22 जुलै 2024। आज आपण राज्यातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलला नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आपण या चॅनलवरती अशाच रोजच्या हवामानाचा अंदाज देत असतो। चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आज राज्यातील बहुतांश जिल्ह्याला हवामान विभागाने रेड अलर्ट दिलेला आहे। काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा आज दिलेला आहे, ते आपण आज पाहणार आहोत। सुरुवातीला आपण जर का पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की आज मुंबई आणि उपनगरामध्ये पावसाचा इशारा दिलेला आहे। मध्यम ते हलक्या स्वरूपाचा असा पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो। उपनगरामध्ये आपण ठाणे, कल्याणमध्ये आणि नवी मुंबईमध्ये पाहत असाल तर आपल्याला दिसेल येथे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो। त्यासोबतच कोकण किनारपट्टीलगत रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याला आजसुद्धा हवामान विभागाने येलो अलर्ट दिलेला आहे। या तिन्ही जिल्ह्यांना आज जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो। त्यामध्ये रत्नागिरी जिल्हा आणि रायगड जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची सुद्धा शक्यता सांगितलेली आहे। तर कोकणामध्ये सुद्धा जोरदार असा आज पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो। त्यानंतर आपण जर का पाहायला गेलं तर आपल्याला दिसेल की पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आज आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळू शकतो। सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहायला गेलं तर काही भागांमध्ये जोरदार असा मुसळधार पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे। सातारा जिल्ह्याच्या काही भागांमध्ये हवामान विभागाने येलो अलर्ट दिलेला आहे, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा असा पाऊस आपल्याला दिसत आहे। त्यामध्ये आपण पाहिलं गेलं की डोंगर माथ्याला जोरदार असा पाऊस आज पडताना दिसू शकतो। पुणे जिल्ह्याला सुद्धा हवामान विभागाने काही ठिकाणी येलो अलर्ट दिलेला आहे। पुणे जिल्ह्यातील सासवड, दौंड, बारामती, इंदापूर या भागांमध्ये ढगाळ वातावरणासह काही प्रमाणामध्ये हलका पाऊस पडू शकतो। त्यासोबतच शिरूर, मंचर, खेड, जुन्नर या भागामध्ये सुद्धा आपल्याला आज पाऊस पडताना दिसू शकतो। हलक्या स्वरूपाचा पाऊस असणार आहे, काही ठिकाणी जोरदार पाऊस असेल। अहिल्यानगरमध्ये आपण पाहिलं गेलो तर अहिल्यानगरमधील श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, राळेगण, करडा या भागामध्ये आज आपल्याला पावसाचा फटका बसताना दिसू शकतो। त्यासोबतच राहुरी, संगमनेर, श्रीरामपूर या भागाला सुद्धा पावसाचा फटका आज बसताना दिसू शकतो। त्यासोबत आपण पाहिलं गेलं सोलापूर जिल्ह्यामध्ये आज थोड्याफार प्रमाणामध्ये ढगाळ वातावरणासह पावसाच्या हलक्या सरी येथे आज पडताना दिसू शकतात। धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा आज तुळजापूर, बार्शी येथे मध्यम स्वरूपाचा असा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो। लातूर जिल्ह्याला काही भागांमध्ये आज ढगाळ वातावरण राहू शकते, तर काही ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा असा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो। बीड जिल्ह्यामध्ये आपण जर का पाहत असाल तर आपल्याला दिसेल बीड जिल्ह्यातील कैज, परळी, माजलगाव, गेवराई या पट्ट्यामध्ये आज आपल्याला ढगाळ वातावरणासह पाऊस पडताना काही दिसू शकतो। काही ठिकाणी जोरदार असा पाऊस असेल तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी आपल्याला पडताना आज दिसू शकतात। त्यासोबतच छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे। त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील काही भागांमध्ये आज मुसळधार असा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे। काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा असेल तर काही ठिकाणी हा जोरदार मुसळधार असा पाऊस आज पडताना आपल्याला दिसणार आहे। त्यामध्ये पाहत असाल तर आपल्याला दिसेल की सिल्लोड, कन्नड तालुका या दोन्ही भागांमध्ये सुद्धा आज जोरदार असा पाऊस आहे। सोबतच बुलढाण्यामध्ये सुद्धा आपल्याला आणि चिखलीमध्ये सुद्धा आपल्याला पाऊस जोरदार पडताना दिसत आहे। त्यानंतरनं उत्तर महाराष्ट्रात पाहिलं गेलो तर मित्रांनो, उत्तर महाराष्ट्रामध्ये आज काही जिल्ह्यांना जोरदार असा रेड अलर्ट दिलेला आहे। येथे आज अतिवृष्टीची सुद्धा इशारा दिलेला आहे। त्यामध्ये जळगावमधील आपण पाहिलं गेलो तर जळगाव, भुसावळ या भागाला जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे। काही ठिकाणी अतिवृष्टीचा सुद्धा इशारा आहे। त्यामध्ये रावेर, जिहिरी, बुरहानपूर या भागामध्ये, न्याहारी या भागाला जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे। अकोट, दर्यापूर अकोला जिल्ह्यातील, त्यासोबतच खामगाव या भागामध्ये जोरदार असा पाऊस अतिवृष्टीचा सुद्धा या भागाला इशारा आहे। अचलपूरमध्ये सुद्धा आपण पाहायला गेलं अमरावतीमधील अचलपूर, मोर्शी, आष्टी, आर्वी या भागामध्ये सुद्धा वरुड जोरदार असा मुसळधार पाऊस पडताना दिसत आहे। काही ठिकाणी अतिवृष्टीचा सुद्धा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे। त्याबरोबरच यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा आज मुसळधार पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे। त्याबरोबर चंद्रपूर जिल्ह्याला आणि गडचिरोली जिल्ह्यातसुद्धा हवामान विभागाने येलो अलर्ट दिलेला आहे। या जिल्ह्यांमध्ये सुद्धा जोरदार असा आपल्याला पाऊस पडताना दिसणार आहे। काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी मुसळधार असा पाऊस या भागाला सुद्धा पडताना आपल्याला दिसत आहे। चंद्रपूर जिल्ह्याला सुद्धा जोरदार असा पाऊस पडताना आज आपल्याला दिसू शकतो। येथील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार असा काही भागामध्ये मुसळधार अतिवृष्टीसुद्धा
सदोष परिस्थिती होऊ शकते. नंदुरबार जिल्ह्याला सुद्धा रेड अलर्ट दिलेला आहे. येथे सुद्धा अतिवृष्टीचा इशारा काही भागामध्ये दिलेला आहे. त्यामध्ये आपण पाहायला गेलो तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये आपल्याला दिसत आहे येथे सुद्धा जोरदार असा मुसळधार पाऊस आज आपल्याला पडताना दिसू शकतो. अधिक माहितीसाठी मित्रांनो आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या. आपण असेच रोजच्या हवामानाचा अंदाज देत असतो. धन्यवाद मित्रांनो.